नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी 1 कप पोहे घेतलेले आहे। पोह्यांमध्ये पाणी टाकून आपल्याला हे पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाणी टाकायचं आहे। तर पोह्यांच्या जेमतेम थोडंसं पाणी वर येईल इतपत पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे पोहे 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, थोडंसं आलं घ्यायचं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकून याची ह्या पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची। आता याच्यामध्ये पाववाटी मी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटे झालेली आहे आणि आपले पोहे देखील छान असे सॉफ्ट झालेले आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पोहे घेऊन आणि थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा हे पोहे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व पोहे हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये मी इथे पाव चमचा बेसन पीठ टाकलेले आहे, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण टाकायचं, 1 कप चिरलेला पालक टाकलेला आहे, पाव चमचा हिंग टाकायचा, अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहे। चवीनुसार मीठ टाकायचे। पाव चमचा मी इथे लाल मसाला टाकलेला आहे। याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा मग चाट मसाला देखील टाकू शकता। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि इथे कुठेही आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे। तर अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया। आता आपल्याला बोटांना थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि थोडंसं पीठ घेऊन ह्या पद्धतीने त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपण हे हाताने चपटे करून घ्यायचे आहे आणि आता आपण ह्याच पद्धतीने सर्वच कटलेट हे तयार करून घेतलेले आहे। आता तेल हे गरम झालेले आहे आणि आपण एक कटलेट असे तेलामध्ये सोडून घेतलेले आहे। 1 ते 1.5 मिनिटं झालं का आपण हे कटलेट पलटी करून घेऊया आणि सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने आपण छान असे तळून घेऊया। तर आता आपले कटलेट हे सर्व तळून झालेले आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।